जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, या सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि ही सुंदरशी सकाळ आज आम्हाला जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला दिली, त्याबद्दल त्या जिवंत देवाचे आपण आभार मानूया. आज वार शुक्रवार आणि खरोखर या उपासाच्या दिवशी पुन्हा एकदा देवाने हा नवीन दिवस तुम्हाला आणि मला दाखवलेला आहे. आणि ह्या शुक्रवारच्या दिवशी आपण देवाच्या चरणाजवळ जाऊया. या उपासाच्या दिवशी आपण प्रभूच्या जवळ अधिक आणि अधिक जाऊया आणि त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. आणि खरोखर तो महान आणि जिवंत परमेश्वर असा जिवंत देव आहे. आणि आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. प्रभू, या सकाळच्या समयी आम्ही प्रत्येक जण तुझ्या चरणाजवळ येत आहोत. प्रभू, तू आमच्या प्रत्येकाचा वैयक्तिक ताबा तू घे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या सामर्थ्याचा अनुभव येऊ दे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या आरोग्याचा अनुभव येऊ दे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये तू कार्य कर. आणि प्रभू, आम्ही तुझ्या वचनातून बोलत असताना प्रभू तू मला सहाय्य कर. माझ्या विचारांचा, माझ्या जीवाचा, माझ्या शब्दांचा, माझ्या ओठांचा ताबा तू घे आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, तू जिवंत असा परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. आणि प्रभू, तू प्रत्येकाला तू स्पर्श कर आणि तुझं गौरव होऊ दे. प्रथम आमच्या सर्व पापांची, सर्व अपराधांची तू आम्हाला क्षमा कर. हे देवा, आम्ही पवित्र जीवन जगून तुझ्या चरणाजवळ येऊन आम्ही तुझ्या इच्छेप्रमाणे, तुझ्या सामर्थ्यानुसार, तुझ्या पवित्रतेनुसार चालावं, यासाठी प्रभू तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे आणि तुझं गौरव होऊ दे. प्रभू, आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत असताना तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. देवापा, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव होऊ दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन, आमेन, आमेन. प्रियांनो, आपल्या सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पुन्हा स्वागत करत आहे. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं, ज्यांनी अनेक लोकांपर्यंत देवाचं वचन पोहोचवत आहे. प्रियांनो, मी म्हणत नाही तुम्हाला की चॅनल सबस्क्राईब करा, हे करा, पण देवाच्या कार्यासाठी, देवाचे वचन इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि रोज देवाचं वचन ऐकण्यासाठी तुम्हाला जर देवाच्या वचनाची आवड असेल, देवाच्या वचनाचा अभ्यास करावासा वाटेल, तर प्रियांनो, आपला चॅनल हा सबस्क्राईब करा. इतरांपर्यंत देवाचं वचन पोहोचवा. आता ह्या ठिकाणी कोणाला मोठं व्हायचं नाही, तर आम्हाला देवाच्या राज्यामध्ये जायचं आहे, देवाच्या पवित्रतेमध्ये वाढायचं आहे, देवाच्या सामर्थ्यामध्ये वाढायचं आहे. आणि म्हणून प्रियांनो, आज या सकाळच्या समय आम्ही प्रत्येक जण त्या प्रभूच्या चरणाजवळ जाऊया आणि प्रत्येक जण देवाच्या सेवेचा वाटेकरी होऊया. आणि सुरुवातीला आपण गीत गाऊ आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथेच विराजे देव बाप. समक्षता त्याची राखी शुद्ध ह्याला, सदा शुद्धाला दूर ठेवी.
समक्षता त्याची राखी शुद्ध याला सेदा अशुद्धाला दूर ठेवी. सुंदर देऊळ हृदय माझे येथेच विराजे देव बाप. प्रवृत्तीचे पीठ उभात यावरी उपदेश करे पवित्रात्मा. प्रवृत्तीचे पीठ उभात यावरी उपदेश करे पवित्रात्मा. सुंदर देऊळ हृदय माझे येथेच विराजे देव बाप. सारा येशू ख्रिस्त भरून उरला आता ह्या देऊला भय कैसे. सारा येशू ख्रिस्त भरून उरला आता ह्या देऊला भय कैसे. सुंदर देऊळ हृदय माझे येथेच विराजे देव बाप. दास म्हणे येथे अवघी मंडळी भजाया जमली देव बापा. दास म्हणे येथे अवघी मंडळी भजाया जमली देव बापा. सुंदर देऊळ हृदय माझे येथेच विराजे देव बाप. सुंदर देऊळ हृदय माझे येथेच विराजे देव बाप. प्रियांनो, खूप सुंदर असं गीत आहे आणि ह्या गीताद्वारे देवबाप तुम्हाला मला आशीर्वादित करो. आणि खरोखर ह्या गीतामध्ये बोलच असे आहे की सुंदर देऊळ हृदय हे माझे येथेच विराजे देव बाप. आणि खरोखर देवाचं वचन सांगतं की तुमचं शरीर हे देवाचं पवित्र मंदिर आहे आणि तेच तुम्ही आहात. आणि खरोखर या पवित्र मंदिरामध्ये सर्वात महत्त्वाचा अवयव म्हणजे आमचं हृदय. हृदय जर चाललं तर आमचं शरीर चालणार. हृदय बंद पडलं, हृदय स्टॉप झालं तर आम्ही जगामध्ये स्टॉप होणार. आणि ह्या हृदयाला चालवणारा कोण आहे तर प्रियांनो, जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर, ज्याने त्याचा प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये पाठवला, तो प्रभू येशू ख्रिस्त, तोच आमचं हृदय चालवणारा जिवंत देव आहे. आणि ह्या हृदयामध्ये कोण येऊन बसतो तर आमचा प्रभू येशू ख्रिस्त. आणि खरोखर ह्या देवळामध्ये तर जर प्रभू येशू ख्रिस्त नाही तर प्रियांनो, आम्ही जगामध्ये काहीच नाही. आमचा जगामध्ये जगण्याचाच का अर्थ नाही. आणि खरोखर आज आम्ही जे काही मनन करणार आहोत ते म्हणजे निर्गम याचं पुस्तक 34वा अध्याय आणि 10व्या वचनापासून आपण पुढे जाणार आहोत. आता पहा, आम्ही मागील वचनांमध्ये बघितलं 34वा अध्याय, तर परमेश्वर देव पुन्हा एकदा मोशेला दगडाच्या नवीन पाट्या तयार करायला लावत आहे. ते आम्ही बघितलं. आणि देवाने मोशेला निक्षून ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या आम्हाला दिसत आहे. आणि मग पुन्हा आम्ही 10व्या वचनामध्ये येत असताना या ठिकाणी हेडिंग आहे पुन्हा करार करणे. निर्गम याचा 23वा अध्याय 14 आणि 15 वचन, अनुवाद याचा 7वा अध्याय आणि 1 ते 5 वचन, 16वा अध्याय आणि 1 ते 17 वचनामध्ये ह्या शास्त्र भागाचं त्या ठिकाणी उल्लेख आलेला आहे, हे आम्हाला दिसत आहे. मग पहा,
परमेश्वर म्हणाला, पहा, मी एक करार करीतो, तुझ्या सर्व लोका देखत मी अशी अद्भुत कृत्ये करीन की तशी सर्व पृथ्वीवर कोणत्याही राष्ट्रात झाली नाही. ज्या लोकांमध्ये तू राहशील ते सगळे परमेश्वराची कृती पाहतील, कारण जे मी तुझ्याबरोबर करणार आहे ते भयानक आहे. पहा, आता ह्या ठिकाणी पुन्हा एकदा परमेश्वर मोशे संगती बोलताना दिसत आहे. आता तो त्या ठिकाणी सिनाई पर्वतावरती आहे. परमेश्वर देव आणि मोशे यांच्यामध्ये संभाषण चालू आहे आणि प्रत्येक वेळेस परमेश्वर त्या ठिकाणी नवीन नवीन गोष्टी परमेश्वराला सांगत आहे. आता ह्या ठिकाणी पुन्हा एकदा करार मोशे संगती परमेश्वर करत आहे, म्हणजे इस्रायल लोकांसंगती करत आहे, देवाच्या लोकांसंगती करत आहे. आता इस्रायल या शब्दाचा अर्थ आहे की देवाचे लोक, आम्ही इस्रायल आहोत. आता ह्या ठिकाणी जगामध्ये इस्रायल हे राष्ट्र आहे, परंतु त्याचा खरा अर्थ आहे देवाचे लोक. इस्रायल म्हणजे देवाचे लोक. तुम्ही आणि मी इस्रायल आहोत आणि खरोखर परमेश्वराने ह्या इस्रायल लोकांशी केलेला करार आणि मी तुला आज्ञा देऊन सांगतो की ते तू पाळ. आता प्रभू परमेश्वर ह्या ठिकाणी सांगत आहे की तू ते पाळ. पहा, मी तुझ्या समोरून आमोरी, कनानी, हित्ती, परिजी, हिव्वी आणि येबुसी या लोकांना घालून देतो. तू सावध राहा, नाहीतर तू जात आहे त्या देशातल्या रहिवाशांशी करार मदार करशील आणि तो तुला पाश होईल आणि त्यांच्या वेद्या पाडून टाक, त्यांचे स्तंभ फोडून टाक आणि त्यांच्या अशेरा मूर्तीचा भंग कर, कारण तुला दुसऱ्या कोणत्याही देवाला नमन करावयाचे नाही, कारण ज्याचे नाव ईर्ष्यावन आहे तो परमेश्वर ईर्ष्यावन देव आहे. तू सावध राहा, देशातील रहिवाशांनी तुला करार मदार करावायचा नाही, नाहीतर ते व्यभिचार मतीने आपल्या देवाच्या मागे लागून त्यांना बलिदान करतील आणि त्यातल्या कोणी तुला बोलवले असता तू त्यांच्या बलिदानातले काही खाशील आणि त्यांच्या मुलींपैकी कोणी तू आपल्या मुलांकरिता बायका करून घेशील आणि त्यांच्या मुली व्यभिचारी मतीने आपल्या देवांच्या मागे जातील आणि तुझ्या मुलांना व्यभिचारी बुद्धीने त्यांच्या नादी लावतील. पहा, ह्या ठिकाणी परमेश्वराने होणारा धोका आधीच मोशेला त्या ठिकाणी सांगितलेला आहे. बघा, ज्या ज्या राष्ट्रांमध्ये इस्रायल लोक, देवाचे लोक ह्या ठिकाणी जाणार होते, त्या ठिकाणी परमेश्वराने मोशेला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आता ह्या ठिकाणी हे जे लोक आहेत, आमोरी, कनानी, हित्ती, परिजी, हिव्वी, येबुसी, आता ह्या ठिकाणी त्या काळी तेथील ते राष्ट्रातील लोक होते आणि हे जे लोक होते हे निसर्गाच्या निर्मितीची त्या ठिकाणी आराधना करत होते. निसर्गातील गोष्टींना त्यांनी देव केलेलं होतं. त्यांनी स्वतःच्या हातांनी स्वतःला अनुसरणारे असे देव त्या देवांची ती पूजा करत होते, आराधना करत होते आणि परमेश्वर देवाला ह्या गोष्टी आवडत नाही आणि म्हणूनच देवाने अब्रामावरती कृपादृष्टी केली होती आणि त्या अब्रामाला त्यांनी त्या राष्ट्रातून त्यांनी त्या ठिकाणी बाहेर काढलेलं आहे. अब्रामासंगती परमेश्वर देव बोलला, उत्पत्तीच्या 12व्या अध्यायामध्ये अब्रामाला त्या ठिकाणी परमेश्वराचं पाचारण झालेलं आहे आणि मग परमेश्वर देव अब्रामासंगती बोलला की उठ, मी सांगन त्या देशामध्ये तू जा. आता ह्या ठिकाणी अब्राम देखील इतका आज्ञाधारक होता. अब्राम देखील देवाच्या वचनानुसार चालणारा व्यक्ती होता, देवाचं भय बाळगणारा होता, देवाच्या इच्छेनुसार चालणारा होता. त्याने कोणत्याच गोष्टीचा विचार केला नाही. प्रियांनो, आज जर आमच्या घरी जर एखादा पाहुणा यायचा असेल तर आम्ही प्रथम आपल्या पत्नीला, आमच्या घरच्यांना आम्ही सांगतो की आज आपल्या घरी पाहुणे येणार आहेत
आणि मग त्यांच्यासाठी काहीतरी तुम्ही करा. त्यांची परमिशन घेतल्याशिवाय आम्ही आमच्या घरामध्ये पाहुणा किंवा कोणत्याही व्यक्तीला आम्ही येऊ देत नाही. परंतु अब्राम असा व्यक्ती होता की त्याने फक्त देवाने आज्ञा केली आणि त्याने ती पाळली. त्यांनी जाऊन सारेला विचारलं नाही की सारे आपल्याला जायचंय का, जाऊ का नको. आता त्या ठिकाणी तो काय भिकारी नव्हता, गरीब नव्हता. प्रियानो, तो संपन्न असा होता, सर्व गुणांनी संपन्न होता, श्रीमंत होता, दास दासी होत्या, पुष्कळ पशु पशूंची त्या ठिकाणी संपत्ती होती, त्याला पुष्कळ शेती होती, त्याला घरदार होते, नातेवाईक होते, त्याला आई वडील होते, सर्व गोष्टी त्या ठिकाणी तो निपुण होता. परंतु जेव्हा परमेश्वराने त्याला बोलवलं त्याच्या सेवेसाठी, परमेश्वर देवाने त्याला अभिवचन दिलं की मी तुला निवडलेल्या वचन देशामध्ये घेऊन जाईल, वचनदत्त देशामध्ये घेऊन जाईल आणि तुझ्या संतती ताऱ्यांच्या संख्या एवढी होईल. प्रियानो, त्याने फक्त देवाच्या वचनावरती विश्वास ठेवला, देवावरती विश्वास ठेवला आणि तो देशातून त्या ठिकाणी निघालेला आहे. आणि मग हे जे लोक होते, आता या लोकांपासून अब्रामाला देवाने वेगळं केलं त्याच्या सेवेसाठी. आणि मग अब्रामानंतर इसाक, याकोब आणि मग नंतर ही इस्रायलाची संतती त्या ठिकाणी तयार झालेली आम्हाला दिसत आहे. 12 वंश तयार झालेले आहे आणि देवाने ह्या 12 वंशाला त्याच्या सेवेसाठी त्या ठिकाणी निवडलेलं आहे. त्याचं राष्ट्र म्हणून त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे. आणि पहा का घोषित केलेलं आहे, कारण ते लोक देवाच्या आज्ञेनुसार चालत होते आणि त्यामध्ये ह्या देवाच्या लोकांना त्या ठिकाणावर म्हणजे मिस्र देशाच्या गुलामगिरीतून सोडवण्यासाठी परमेश्वराने मोशेची निवड केली. आता मोशे देखील हा देवाचं भय बाळगणारा, देवाच्या इच्छेनुसार चालणारा, जीवनामध्ये पावित्र्य ठेवणारा असा व्यक्ती होता. आणि मग पहा, हे जे सर्व लोक आहे यांच्या सर्व ह्या अनुचित प्रकारांपासून परमेश्वराने त्या ठिकाणी त्याला सावध केलेलं आहे. बघा, परमेश्वर देव या ठिकाणी मोशेला सांगत आहे, तू सावध राहा, नाही तर तू जात आहे त्या देशातल्या रहिवाशांशी करार मदार करशील. कोणासंगती? त्या देशातल्या रहिवाशांशी करार मदार करशील आणि तो तुला पाश देईल. आता पहा, या ठिकाणी परमेश्वर देव खूप महत्वाच्या गोष्टी सांगत आहे. आम्ही मन लावून ह्या गोष्टी वाचल्या पाहिजे, कारण की आज आमच्या जीवनामध्ये त्याच गोष्टी घडत आहे की जे परमेश्वर देवाला आवडत नाही. आम्ही काय करतो, समाजासाठी देवाचा नाकार करत असतो. समाजासाठी आम्ही लोकांना पाहिजे तसं वागण्यासाठी आम्ही देवाच्या वचनामध्ये तडजोड करीत असतो. परंतु प्रियांनो, मी सांगतो, तुमच्या जीवनामध्ये देखील तडजोड करू नये आणि देवाच्या वचनामध्ये देखील तडजोड करू नये. आमचं अहित झालं तरी चालल, परंतु परमेश्वराने ज्या गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत त्या आम्ही तंतोतंत पाळल्या पाहिजे. आता परमेश्वराने ह्या ठिकाणी धोक्याची घंटा आधीच मोशेला त्या ठिकाणी दाखवलेली आहे. आता परमेश्वर देव आणि मोशे यांचं संभाषण त्या सिनाई पर्वतावरती चाललेलं आहे. देवबापाला ह्या सर्व गोष्टींची आधीच जाणीव होती. आणि मग पहा की परमेश्वर सांगतो की ह्या रहिवाशांशी करार करू नकोस. आज आम्ही या जगामध्ये राहत असताना आम्ही त्याच गोष्टी करत आहोत की ज्या दुष्टाच्या सत्तेखाली लोक आहेत त्यांच्या आम्ही काय करार मदार करत आहोत. दुष्टाच्या बंधनामध्ये आहेत, त्यांचे डोळे आंधळे केलेले आहेत, त्यांना समजत नाही काय करावं. परंतु हजारो वर्षापूर्वी परमेश्वर देव मोशे संगती बोलला आणि तीच गोष्ट आजच्या जगामध्ये तेच घडत आहे. मग
13व्या वचनामध्ये सांगते की त्यांच्या वेद्या पाडून टाका, त्यांचे स्तंभ फोडून टाका आणि त्यांच्या अशेरा मूर्तींचा भंग करा. बघा, हे जिवंत देवाचं सांगणं आहे. कारण तुला दुसऱ्या कोणत्याही देवाला नमन करावायचे नाही. बघा, परमेश्वर देव आधीच सांगत आहे, कारण तुला दुसऱ्या कोणत्याही देवाला नमन करावायचे नाही, कारण ज्याचे नाव ईर्ष्यवान आहे तो परमेश्वर ईर्ष्यवान देव आहे. तू सावध राहा, देशातील रहिवाशांशी तुला करार मदार करावायचा नाही, तर ते व्याभिचारी मतीने आपल्या देवांच्या मागे लागून त्यांना बलिदान करतील आणि त्यातल्या कोणी तुला बोलवले असता तू त्यांच्या बलिदानातले काही खाशील व त्यांच्या मुलींपैकी कोणी तू आपल्या मुलांकरिता बायका करून घेशील आणि त्यांच्या मुली व्याभिचारी मतीने आपल्या देवांच्या मागे जातील आणि तुझ्या मुलांना व्याभिचारी बुद्धीने त्यांच्या नादी लावतील. प्रियांनो, ही गोष्ट आजच्या देवाच्या मंडळीमध्ये घडत आहे. लोक प्रार्थनेला येतात, लोक प्रभूचा तारणारा म्हणून स्वीकार करतात. बघा, परमेश्वर देवाने ह्या गोष्टी हजारो वर्षापूर्वी मोशेला त्या सिनाय पर्वतावरती आधीच सांगून ठेवलेल्या होत्या आणि त्या आज घडत आहेत. लोक काय करत आहेत? काय हरकत नाही, एखादा आत्मा देवाच्या राज्यामध्ये. प्रियांनो, तो आत्मा देवाच्या राज्यात यायच्या आधी याच्या आत्म्याचा नाश त्या ठिकाणी होत आहे. परराष्ट्रीय मुलींशी किंवा परभाष्य म्हणता येणार नाही, तर पर देवांची आराधना करणाऱ्या लोकांशी संबंध जोडू नये. हे पहा, आज आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताने जे काही आम्हाला सांगितलेलं आहे, देवाने त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आणलेला आणि त्यांनी सरळ सरळ वचनामध्ये सांगितलं, कोणत्या गोष्टी अवघड केलेल्या नाही. परंतु परमेश्वर देवाने या लोकांना त्यांच्या जीवनामध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, त्यांचं जीवन लयास जाऊ नये, त्यांचं जीवन देवापासून वेगळं होऊ नये म्हणून परमेश्वर देव या ठिकाणी मोशेला आधी सावध करत आहे. आणि आज मंडळांमध्ये तीच परिस्थिती आहे. आज आमच्या लेकरांचे लव्ह मॅरेज होत आहे. त्यांना कोणत्याही मुली आवडत आहेत, मुलींना मुलं आवडत आहे, मुलांना मुली आवडत आहे आणि या परक्या स्त्रियांशी ते विवाह करून त्यांचं मन देखील त्या ठिकाणी वळल्या जात आहे. जिवंत देवाचे लेकरं आज दुष्टाच्या बंधनामध्ये असलेल्या लोकांसंगती संबंध जोडत आहे आणि त्याचा परिणाम आहे की ते त्यांच्या आत्म्याचा नाश करून घेत आहे, आध्यात्मिकतेचा नाश करून घेत आहेत आणि देवाच्या विरोधामध्ये ते चालत आहे. जिवंत देवाच्या विरुद्ध चालत आहे. ज्या देवाने आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली, ज्या देवाने तुमच्या जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये त्याचा श्वास टाकलेला आहे, त्याचा जीव टाकलेला आहे, तो आमचा आणि तुमचा सांभाळ करतो, तो आम्हाला खावयास अन्न देतो, ल्यावयास वस्त्र देतो, राहण्यासाठी निवारा देतो, उत्तम आरोग्य देतो, अशा देवाला सोडून आज आमची लेकरं परक्या लोकांसंगती संबंध जोडत आहे. प्रियांनो, ही अतिशय वाईट गोष्ट आहे, दुःखी गोष्ट आहे. आज आम्ही काय म्हणतो की एखादा आत्मा देवाच्या राज्यामध्ये नाही. प्रिया, परमेश्वर देव ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, त्या परमेश्वर देवाला ही धोक्याची घंटा आधीच माहिती आहे. प्रियांनो, आज त्याच गोष्टी होत आहेत. मी जेव्हा माझ्या नातेवाईकांमध्ये फिरतो, त्यांचे बाप्तिस्मे झालेत, चर्चला जात आहेत,
परंतु अजूनही त्यांचा जुना स्वभाव त्या ठिकाणी चेंज झाला नाही. अजूनही त्या परराष्ट्रीय लोकांच्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी ते करत आहे. इकडं प्रार्थनेला येतात, तिकडं दुसऱ्या पण गोष्टी करतात. प्रिया, ही सगळ्यात दुःखाची बाब आहे. आणि त्याच्यामुळे आज देवाच्या मंडळीमध्ये अनेक लोक पीडित आहे. अनेक कुटुंबाचा नाश झालेला मी माझ्या डोळ्याने पाहिलेला आहे. अतिशय भयावह घटना आहे, हादरवणारी घटना आहे. जेव्हा आम्ही जिवंत देवाच्या समक्षतेमध्ये येतो तर ह्या गोष्टी आम्ही अतिशय जपून पाळाव्या लागतात. देवाने निवडलेला देवाचा शिक्का ज्या लोकांच्या डोक्यावरती आहे, देवाचं तारण आणि जिवंत देवाची ज्या लोकांना ओळख नाही, अशा लोकांसंगती आम्ही संबंध जोडू नये. प्रियांनो, हे जे लोक आहेत यांच्यापर्यंत सुवार्ता पोहोचली नाही असं नाही, ते जाणतात, परंतु समाजाला घाबरून ते जिवंत देवाच्या मागे चालत नाही. का चालत नाही? तर त्यांचे अंतःकरण ऑलरेडी दुष्टाने बांधून टाकलेले आहे. त्यांना समजत नाही की आपण काय करत आहोत. प्रियांनो, तुम्ही म्हणाल की आपण त्याच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. होय, आम्ही जरूर प्रार्थना केली पाहिजे त्यांच्यासाठी, कारण देवाची इच्छा आहे की प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं, प्रत्येकाला नवीन जीवन मिळावं, प्रत्येकाला देवाच्या राज्यामध्ये येण्यासाठी मार्ग मिळावा. आणि तो मार्ग दुसरा तिसरा कोणी नाही, तर योहान 14:6 मध्ये सांगितल्याप्रमाणे मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. म्हणजे हे कोणी बोललं? तर प्रभू येशू ख्रिस्ताने बोलले. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्तावरती जो विश्वास ठेवेल तोच देवाच्या राज्यामध्ये जाईल. आज खूप तरुण तरुणी या गोष्टींची चुका करत आहेत. कोणी वर्शिप लीडर आहे, कोणी पाळकाचे लेकरं आहेत. अतिशय वाईट गोष्ट आहे. प्रियांनो, आज आम्ही आमच्या लेकरांवरती लक्ष केंद्रित करत नाही. आमचे लेकरं काय करत आहे आम्ही पाहत नाही, आणि त्याचा परिणाम आहे की आमचे लेकरं देवापासून दूर जात आहे. परमेश्वराने या ठिकाणी मोशेला आधीच सांगून ठेवलं त्या सिनाई पर्वतावरती की त्या ठिकाणी त्या देशामध्ये जाशील तर त्या लोकांपासून तू दूर राहा, त्यांच्याशी तू करार करू नकोस, त्यांच्या मुली तू आपल्या मुलांना बायका करून देऊ नकोस. का करून देऊ नकोस? कारण त्या हातांनी बनवलेल्या देवांकडे त्यांचं मन वळवतील. आणि प्रियांनो, तशीच गोष्ट आहे. आम्ही म्हणतो आम्ही खूप प्रार्थनेमध्ये नाही. आज इकडं काही लोक मी पाहतो अन्य भाषेत प्रार्थना करतात आणि जाऊन त्यांना पाहिजे त्याच गोष्टी करतात. वाईट मूर्तीपूजा जाऊन करतात. लग्न विधर्मी पद्धतीने करतात, समारंभ विधर्मी पद्धतीने करतात, आणि मग जिवंत देवाचे शाप ते ओढून आपल्यावरती घेतात. आणि जेव्हा शाप त्यांच्यावरती येतात, संकट त्यांच्यावरती येतात, आणि मग पुन्हा देवाच्या सेवकांकडे जातात आणि म्हणतात की आमच्यासाठी प्रार्थना करा, आम्ही आजारी आहोत. का आजारी आहोत? कारण हे लोक समजत नाही, हे जाणून बुजून जिवंत देवाच्या विरोधामध्ये उतरत आहे. भयानक पाप आहे. आणि आज त्याच गोष्टी होत आहेत. अनेक लेकरं देवाचा मार्ग सोडून आज जगातल्या मार्गांकडे चालत आहे. मी कोणत्या धर्मावरती, कोणत्या जातीवरती टीका करत नाही प्रियांनो. हे जाती धर्म हे मनुष्याने निर्माण केलेले आहे. देवाने फक्त एकच जाती निर्माण केली,
ती म्हणजे मानवजात. आणि या मानवाच्या उद्धारासाठी देवाने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आज आम्हासाठी दिलेला आहे. आता हा नियमशास्त्र जे देवाने मोशेला देत आहे सिनाई पर्वतावरती, ते नियमशास्त्र मनुष्याकडून पाळणं शक्य आहे, परंतु हे नियमशास्त्र स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने पाळून आमच्यासाठी सोयीस्कर केलेलं आहे. पहा, परमेश्वर देव मोशेला अजून काय सांगत आहे, तू आपल्यासाठी ओतीव देव करू नकोस, म्हणजे हाताने निर्माण केलेले ओतीव देव करू नकोस. दिसणारे देव, आज लोक दिसणाऱ्या देवांकडे पळत आहे. आज लोक माणसालाच देव करून टाकत आहे. आज लोक, मला खूप हसूशी वाटतं की प्राण्यांना देव करत आहे, अक्षरशः प्राण्यांना. आज निसर्गातली कोणतीही गोष्ट या माणसांनी, या लोकांनी सोडली नाही की त्याला देव केलेलं नाही. सर्व गोष्टी देव आहे म्हणतात. माती देव, दगडा देव, पाण्यात देव, सूर्यात देव, चंद्रात देव, जिकडं बघाव तिकडं देवच देव. आणि मग आज परिणाम काय होत आहे, त्याच निसर्ग जे पंचमहाभूत देवाने निर्माण केलेलं आहे, त्या पंचमहाभूतच आज देवाने त्यांच्यावरती पिढा म्हणून लावलेल्या आहेत. का तर जिवंत देवाला या लोकांनी सोडल्यामुळे आज ह्या पिढा त्यांच्यावरती निर्माण होत आहे. आज कमवतात पण पुरं पडत नाही, पिकवतात परंतु त्या ठिकाणी त्यांना फळ मिळत नाही. का मिळत नाही, हे जिवंत देवाच्या मार्गानुसार आम्ही चालत नाही. कारण ह्या सर्व लोकांनी आपल्यासाठी ओतीव देव तयार करून घेतले, मानव निर्मित देव त्या ठिकाणी तयार करून घेतलेले आहे. बेखमीर भाकरीचा सण पाळ, माझ्या आज्ञेला अनुसरून अबीब महिन्याच्या नियमित समय 7 दिवसापर्यंत तू बेखमीर भाकरी खावी, कारण अबीब महिन्यात तू मिसर देशातून बाहेर निघालास. परमेश्वराने पुन्हा एकदा मिसर देशातल्या त्रासाची या इस्रायल लोकांना आठवण करून देत आहे. प्रियांनो, आम्हाला जेव्हा सुख भेटतं ना, त्यावेळेस आम्ही देवाला विसरून जातो. हळूहळू आमची प्रार्थना बंद होते, हळूहळू आमचं बायबल वाचन बंद होतं. जेव्हा आमच्याकडे खूप पैसा, खूप धनसंपत्ती असते, आम्ही बिर्याण्या, पार्ट्या, चर्चेस मध्ये एक प्रकारचं एक फंक्शन चालू आहे. फंक्शन, देवाची भक्ती नाही तर त्या ठिकाणी एक काय चालू आहे, फंक्शन चालू आहे. फंक्शन परमेश्वराचं नाही. कोण कसा श्रेष्ठ ठरेल, कोणाचं गाणं किती चांगलं होईल, ह्या गोष्टी देवाच्या मंडळीमध्ये चालू आहे. आणि आज त्याचा अभाव आम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. देवाचा पवित्र आत्मा आज मंडळात सोडून निघून गेलेला आहे. त्यांना वाटतं की खूप मोठ्या मोठ्याने आरडलं, ओरडलं, गागलं, मोठे मोठे ड्रम सेट वाजवले, मोठ्या मोठ्या म्युझिक इन्स्ट्रुमेंट लावल्या, मोठे लाऊडस्पीकर लावले म्हणजे देव आला. नाही प्रियांनो, नाही नाही नाही. ज्या चर्चमध्ये म्युझिक सिस्टीम नाही, ज्या चर्चमध्ये काही नाही, परंतु त्या ठिकाणी देवबाप आहे, तर ते चर्च उत्तम आहे. आज देवाचा आत्मा त्या ठिकाणी आहे, ते चर्च उत्तम आहे. तुम्ही म्हणाल की आज खूप मंडळामध्ये खूप लोक येत आहेत, खूप लोक आहे, चर्च फुल भरलेला आहे, परंतु प्रियांनो त्याच्यामधले किती टक्के प्रभूजवळ जाणार आहे याचा आम्ही विचार केलाय का? आणि त्या टक्क्यांमध्ये आम्ही आहोत का याचा आम्ही विचार केला पाहिजे. पहा, या ठिकाणी परमेश्वर देव पुन्हा एकदा बेखमीर भाकरीचा सण त्या ठिकाणी पाळायला लावत आहे. का तर मिसर देशाच्या गुलामगिरीतून प्रभूने, परमेश्वराने या इस्रायल लोकांना काढून टाकले, काढून बाहेर आणलेले आहे, गुलामगिरीतून बाहेर काढलेला. आज ख्रिस्ताने पापाच्या गुलामगिरीतून तुम्हाला आणि मला बाहेर काढलेला आहे. आणि मग पहा, प्रत्येक प्रथम जन्मलेला माझा आहे. बघा, परमेश्वर देव काय म्हणतो की प्रत्येक प्रथम जन्मलेला माझा आहे. आम्ही आमचे लेकरं परमेश्वराला देत आहोत का प्रथम जन्मलेले? याचा आम्ही विचार केला पाहिजे. आम्ही आमच्या लेकरांना काय करत आहोत? डॉक्टर, इंजिनियर, वकील, जगातील सर्व ज्या नाशवंत गोष्टींसाठी आम्ही आमचे लेकरं लावत आहोत. आम्ही आमचे लेकरं स्वतः बिघडत आहोत.
आम्ही आमच्या लेकरांना प्रार्थनेचं वळण तर अजिबात लावत नाही. त्याच्यामध्ये देवाचे सेवकही सुटत आहे. मला क्षमा करा. देवाच्या सेवकांच्या लेकरांना जर विचारलं की तुम्हाला पाळक नवरा पाहिजे, मुलींना जर विचारलं पाळक देवाचा सेवक जर नवरा पाहिजे, नाही 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 आम्हाला नको, आमच्या वडिलांनी खूप सेवेमध्ये त्रास काढला. अतिशय वाईट गोष्ट. आणि हे मी चांगले देवाचे सेवक आहे त्यांच्या तोंडून या गोष्टी आहेत, ते अतिशय अभिमानाने सांगतात. मग प्रियांनो, असे देवाचे सेवक आणि असे देवाचे लेकर देवाच्या राज्यात जातील का? नाही जाऊ शकत प्रियांनो. मग आम्ही आमच्या लेकरांना काय शिक्षण दिलं? प्रियांनो, आम्ही देवाचं शिक्षण देताना जर आमचे लेकर जरी आड आले, ते आम्हाला सोडावे लागले तरी काय हरकत नाही. प्रथम देवाचं राज्य मिळवण्यासाठी आम्ही झटलं पाहिजे. लेकर आम्ही त्यांना ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. आणि जर नाही ऐकले तर देवाच्या हाती त्यांना सोडून द्या. प्रियांनो, बघा, प्रथम जन्मलेला आम्ही कधीच देवाला देत नाही आणि म्हणून आज आम्ही आशीर्वादित नाही. तुझ्या गोराढोरांपैकी गायीचे व मेंढराचे प्रत्येक प्रथम वत्स माझे आहेत. बघा, आता पशुधन तर नाहीये, परंतु मानवधन भरपूर आहे, भरपूर आहे, भरपूर. आज लेकर जे आमचे प्रथम जन्मलेले, किती देवाच्या मंडळीमध्ये प्रथम जन्मलेले हे देवाच्या सेवेसाठी दिलेले आहे. आज आम्ही विचार केलाय का डोक्याने? कधीच नाही विचार करत. काही खूप हुशार देवाचे सेवक आहेत, देवाचे लोक आहेत की आता प्रभू येशू ख्रिस्त आल्या आणि ते आम्हाला, आता आम्ही नवीन करारातले लोक आहोत. परंतु देवाचं वचन आम्हाला काय सांगत आहे की प्रथम जन्मलेलं हे सर्व काही माझं आहे आणि ते आम्ही देवाला दिलं पाहिजे. आम्ही देत नाही आणि त्याच्यामुळं आज आमच्या कुटुंबामध्ये आशीर्वाद नाही. आणि मग पहा, आता पशूंच्या बद्दल देवाने सांगितले, गाढवीचे पहिले शिंगरू खंडणी दाखल एक कोकरू देऊन सोडून घ्यावे. त्याला तसे सोडवले नाही तर त्याची मान मोडावी. तुझ्या मुलांपैकी प्रत्येक ज्येष्ठ पुत्राला मोबदला देऊन सोडून घ्यावी. कोणी रिकाम्या हाताने माझ्या समोर येऊ नये. जर आम्हाला परमेश्वराकडून सोडून द्यायचं आहे तर त्याच्या मोबदल्यात आम्हाला त्या ठिकाणी काहीतरी द्यावा लागणार आहे. 6 दिवस तू आपले कामकाज कर व 7व्या दिवशी विसावा घे. नांगरणीच्या कापणीच्या हंगामातही विसावा घे. तू सप्ताहांचा सण म्हणजे गव्हाच्या कापणीचा प्रथम पिकाचा सण पाळावा. वर्षातून 3दा तुझ्या सर्व पुरुषांनी इस्रायलाचा देव प्रभू परमेश्वर या समोर हजर व्हावे. पहा, या ठिकाणी देवाचं वचन स्पष्ट सांगते की प्रभू परमेश्वराच्या समोर वर्षातून 3दा तुझ्या सर्व पुरुषांनी इस्रायलाचा देव प्रभू परमेश्वर या समोर हजर व्हावं. आता ह्या ठिकाणी पहा, डायरेक्ट देवासमोर हजर राहायचंय. प्रियांनो, आज आम्ही जात आहोत, दर रविवारी जात आहोत, परंतु देवाने आम्हाला या ठिकाणी नव्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आज आम्हाला खूप आशीर्वादित केलेला आहे. आता ह्या इस्रायल लोकांना वर्षातून 3दा, बघा, वर्षातून 3दा परमेश्वराच्या पुढे हजर राहायला लावलेलं आहे. आता स्वतः देव त्या ठिकाणी येत होता आणि या इस्रायल लोकांची त्या ठिकाणी पाहणी करत होता. त्यांचं जीवन कसं आहे, ते कसे जगतायत, ते काय खातात पितात, याची सर्व माहिती जिवंत देवाला तेव्हाही होती आणि आजही आहे. वर्षातून 3दा परमेश्वराच्या समोर हजर व्हा. देवाच्या समोर उभं राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे, हलकी नाही प्रिया. आता कसं उभं राहावं, काय राहावं, आता ह्या ठिकाणी बघा, परमेश्वर देव मोशे संगती बोलत आहे. मग पहा,
काय? हजर व्हावे. मी तर परराष्ट्रांना तुझ्या पुढून घालून देईन व तुझी सरहद्द वाढवीन आणि वर्षातून 3दा तू आपला देव परमेश्वर ह्या समोर हजर व्हावयास जाशील, तेव्हा कोणी तुझ्या भूमीचा लोभ धरणार नाही. माझ्या यज्ञ पशूचे रक्त खमीराच्या भाकरी बरोबर अर्पू नये आणि वलांडण सणातल्या यज्ञ पशूचे काही एक सकाळपर्यंत राहू देऊ नये. बघा, रक्त हे अतिशय मूल्यवान आहे. जर आमच्या शरीरामध्ये रक्त नसेल तर आम्ही काही करू शकत नाही, आम्ही जगू शकत नाही. आणि म्हणून परमेश्वर देवाने रक्त हे रक्तासहित मांस खाणे याच्यावरती निर्बंध लावलेले आहे. परंतु आज बघा, मानव काही विशिष्ट प्रकारातले लोक आहेत की ते रक्त खातात, रक्ताची भाजी करतात. प्रियानो, रक्त हे जीवन आहे, जीवन आहे, जीवन. रक्त जर आमच्या जीवनामध्ये नाही तर प्रियानो आम्ही काही करू शकत नाही. म्हणून रक्त जे आहे ते आम्ही खाऊ शकत नाही. आपल्या जमिनीचा प्रथम उत्पन्नातील सर्वोत्तम भाग आपला देव परमेश्वर याच्या मंदिरात आणावा, करडू त्याच्या आईच्या दुधात शिजू नये. बघा, ह्या ठिकाणी अजून एक आज्ञा ह्या ठिकाणी परमेश्वराने दिलेली आहे की करडू त्याच्या आईच्या दुधात शिजू नये. सकाळपर्यंत यज्ञपशूचे काही उरू देऊ नये आणि आपल्या जमिनीचा प्रथम उत्पन्नातील सर्वोत्तम भाग परमेश्वराच्या मंदिरात आणला पाहिजे. आज आम्ही ह्या सर्व गोष्टी करत आहोत का प्रियांनो? याचा आम्ही विचार केला पाहिजे. आता बघा, जमिनी तर काही राहिल्या नाही, परंतु ज्यांच्या जमिनी आहे, जे शेती करतात, ज्यांच्याजवळ पशुधन आहे, त्या सर्व गोष्टी आम्ही पवित्र मंदिरामध्ये घेऊन आलो पाहिजे. देवाने आम्हाला जर आशीर्वादित केलेला आहे तर त्याद्वारे आम्ही देखील त्या गोष्टी देवाच्या मंदिरामध्ये आणल्या पाहिजे. देवाच्या कामासाठी आम्ही खर्च केला पाहिजे. आता परमेश्वर देव ह्या ठिकाणी इस्रायल लोकांना देण्याचं शिकवत आहे. याचा अर्थ देवाला गरज आहे असं नाही प्रिया, परंतु त्यांना एक शिस्तीचा भाग आणि देवाच्या उपस्थितीचा भाग आणि देवाच्या सेवेसाठी देवाच्या मंदिरामध्ये जे लोक काम करायचे आहे त्यांच्या उपजीविकेची काळजी परमेश्वराने ह्या ठिकाणी केलेली आहे. मग परमेश्वर मोशेला म्हणाला की ही वचने लिहून ठेव, कारण ह्याच वचनाप्रमाणे मी तुझ्याशी व इस्रायल लोकांशी करार केला आहे. मोशे तेथे परमेश्वराबरोबर 40 दिवस 40 रात्री होता. तेवढ्या अवधीत त्याने भाकर खाल्ली नाही आणि तो पाणीही प्याला नाही. आणि त्या पाट्यांवर परमेश्वराने कराराची वचने म्हणजे 10 वचने लिहून ठेवली. ओ बघा, त्या ठिकाणी पुन्हा एकदा, आता पहिल्या टप्प्यात मोशे 40 दिवस 40 रात्री त्या ठिकाणी देवाशी बोलत होता. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही प्रियांनो, 40 दिवस 40 रात्री देवाच्या समक्षतेमध्ये मोशे त्या ठिकाणी होता. ही खूप महत्वाची गोष्ट आहे प्रिया. आम्ही जर देवाच्या समक्षतेमध्ये, आता बघा त्या ठिकाणी स्वतः देवबाप त्या ठिकाणी त्या पर्वतावरती उतरून आला, सिनाई पर्वत उतरून आला. देवाची सेवा तो त्या ठिकाणी करत, देवाशी तो तोंड बोलत होता. बरं, त्या ठिकाणी तो झोपला नाही, काही नाही, तो देवासंगती कंटिन्यू 40 दिवस आणि 40 रात्र त्या ठिकाणी बोलत होता. बघा, देवाच्या समक्षतेमध्ये राहणं किती महत्वाचं आहे. देवबाप त्या ठिकाणी मोशेला कसं, म्हणजे इस्रायल लोकांना कसं चालावं, इस्रायल लोकांनी देवाच्या आज्ञा कशा पाळाव्या, इस्रायल लोकांनी देवाने जे नियम लावून दिलेले आहे ते कसे पाळावे,
हे देवबाप त्या ठिकाणी सांगत आहे. म्हणजे जर आम्ही अभ्यास केला तर हे जे इस्रायल लोक होते हे सुरुवातीपासून उच्च शिक्षित आहे, कारण परमेश्वर देव त्यांचा उत्तम शिक्षक होता. इस्रायल लोकांची जी संस्कृती ती म्हणजे देवाची जे लोक होते ते अति उच्च होते. शिक्षण त्यांना देवाने दिलेलं, स्वतः देवबाप त्यांचा शिक्षण त्या ठिकाणी देत होता. आणि तरी पण हे लोक देवाचा मार्ग सोडून ते दुष्टाच्या मार्गाला वरती चालले, देवाच्या विरोधामध्ये चालले. अतिशय वाईट गोष्ट आहे ना. आजही त्याच गोष्टी होत आहेत, जाणून बुजून पाप करत आहेत. आज ज्या ज्या लोकांचे बाप्तिस्मे झाले आहेत, ज्या ज्या लोकांनी म्हणजे भावनेच्या आहारी म्हणता येणार नाही, जेव्हा त्यांना गरज होती तेव्हा ते प्रभूच्या दारामध्ये आले, त्यांनी प्रभूचा स्वीकार केला आणि आज पुन्हा एकदा त्या दुष्टाच्या पाशामध्ये अडकलेले आहेत, जगाच्या चालीरीतीमध्ये अडकलेले आहेत आणि त्यांनी जिवंत देवाला सोडून आज मानवांनी बनवलेल्या मूर्त्यांच्या पाठीमागे ते लागलेले आहेत, देवाच्या वचनाच्या विरुद्ध चाललेले आहेत आणि अनेक शाप त्यांच्या कुटुंबावरती, त्यांच्या जीवनामध्ये अशांती आलेली आहे. प्रियांनो, या ठिकाणी परमेश्वर देव मोशे संगती बोलत आहे. 40 दिवस 40 रात्र खूप सुंदर अशा गोष्टी या वचनामध्ये सांगितलेल्या आहेत. प्रियांनो, आता हे माझ्या सांगण्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका, तर बायबल उघडा, निर्गमनाचा 34वा अध्याय काढा आणि 10च्या पुढे 10 ते 28 या वचनांमध्ये देवबाप मोशेशी काय बोलत आहे, मोशेला काय सांगत आहे, याचा तुम्ही नीट अभ्यास करा. आज त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये देखील लागू होत आहेत. त्या देवाने तुम्हाला आणि मला निर्माण केलेला आहे. त्या देवाची एवढी मोठी प्रीती आहे आमच्यावरती की त्याने आपला एकुलता एक पुत्र तुमच्या आणि माझ्यासाठी दिला, अशासाठी की आम्हा प्रत्येकाला देवाच्या राज्यामध्ये जावं. तरी पण प्रियांनो, आम्ही खूप हलक्या रीतीने घेतो. आम्हाला असं वाटतं की आमचा जिवंत देव आहे, मग त्याचं वचन आहे की 70 वेळेस आमच्या अपराधांची क्षमा केली जाईल. हो, करीलही पण परमेश्वर, परंतु प्रत्येक वेळेस तुम्ही पाप जर करत राहाल तर परमेश्वर देव देखील तुम्हाला त्या ठिकाणी सोडून दिल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येक वेळेस परमेश्वर देव तुम्हाला आरोग्य देणार नाही. प्रत्येक वेळेस तुम्ही चुकाल आणि देवाच्या विरोधात तुम्ही जाल, तो प्रत्येक वेळेस तुमची क्षमा होणार नाही. प्रियांनो, तो देव आहे आणि देवाच्या विरुद्ध जाताना आम्ही काळजीपूर्वक आमचं पाऊल उचललं पाहिजे. जिवंत देवाचा महिमा तुम्ही जिवंतच देवाला द्या. आज मी असे लोक पाहत आहे की ते चर्चला जात होते, प्रार्थना करत होते, स्तुती आराधना करत होते, गाण्यासाठी उभे करत होते, परंतु आज त्यांचं जीवन लयास गेलेलं आहे. आज वाईट मार्गाला आहे. जिवंत देवाचा मार्ग सोडून ते विपरीत देवांच्या मार्गाकडे चाललेले आहे. प्रियांनो, ते माणसांनी निर्मित केलेल्या गोष्टीकडे ते मागे लागलेले आहे. प्रियांनो, परमेश्वर देव आहे आणि त्या देवाच्या मागे आम्ही चाललं पाहिजे. त्याच्या पावलावर पाऊल टाकून आम्ही चाललं पाहिजे, ही अशी देवाची इच्छा आहे. त्याचा स्वभाव आम्ही धारण करावा. त्याचे गुण आमच्या जीवनामध्ये, आमच्या परिवारामध्ये, आमच्या देशात, आमच्या राज्यात, आमच्या गावात, आमच्या तालुक्यात, आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या वस्तीमध्ये तो परिसर पूर्णपणे आशीर्वादित व्हावा, ही देवाची इच्छा आहे. कुणी त्रासामध्ये असू नये, कुणी संकटामध्ये असू नये, कुणी वाईट गोष्टीमध्ये असू नये, कुणी बंधनामध्ये असू नये, ही परमेश्वर देवाची इच्छा आहे.
आज सकाळी परमेश्वर देव तुमच्या संगती बोलला, याचा तुम्ही विचार करा. मी तुम्हाला सरळ सरळ देवाच्या वचनातून सांगत आहे. देवबाप जे मला सुचवत आहे मी ते तुम्हाला सांगत आहे. त्या देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी खूप मोठी किंमत चुकवलेली आहे. खूप मोठी किंमत चुकवलेली आहे. परमेश्वर देवाने मोशेला जे नियमशास्त्रामध्ये तो आज त्या ठिकाणी त्या पर्वतावरती सांगत आहे प्रियांनो, ते जर पाहिलं तर खूप कठीण आहे महाराज, परंतु आमच्या प्रभूने ते आमच्यासाठी पूर्ण केलं प्रियांनो, पूर्ण केलं त्याने. आणि आम्हाला देवाच्या समीप त्याने नेण्यासाठी जी परमेश्वरामध्ये आणि आमच्यामध्ये जी पापाची आड भिंत होती ती परमेश्वराने त्या ठिकाणी ती तोडलेली आहे, प्रभूने तोडली. आणि आमचे जे देवाचे संबंध बिघडलेले होते ते सरळ केले. सरळ आम्ही डायरेक्ट आज गुडघे टेकून आम्ही डायरेक्ट प्रार्थनेच्या द्वारे परमेश्वराच्या जवळ जाऊ शकतो प्रियांनो. कोणाचं आयुष्य 50, कोणाचं 30, कोणाचं 5 किंवा कोणी तर पोटातच जात आहे. हे जे देवाने सुंदर असं आयुष्य दिलंय त्या आयुष्यामध्ये आम्ही देवाची सेवा करावी. मी म्हणत नाही प्रत्येक जण पाळगपणा, प्रत्येक जण स्वार्थीपणा नाही. देवाच्या सेवेच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्या विविध प्रकारांनी आम्हाला देवाचं वचन ज्या लोक जे अंधारात आहे त्या लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. जगाच्या बरोबर आम्हाला मैत्री करायची नाही, जगाच्या बरोबर आम्हाला चालायचं नाही, तर देवाच्या बरोबर चालायचं. ह्या शेवटच्या काळामध्ये आम्ही ह्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये लिहून ठेवल्या पाहिजे, आमच्या हृदयावरती लिहून ठेवल्या पाहिजे. सत्य जे वचन आहे त्या सत्य वचनाप्रमाणे आम्ही चाललं पाहिजे. आज आम्ही आधुनिकतेच्या दुष्टाच्या मागे आहोत. जो देव उच्च शिक्षित परमेश्वर, जो आमचा उत्तम शिक्षक, उत्तम ज्ञान देणारा, उत्तम सामर्थ्य देणारा, आम्ही जर या जगामध्ये जर आम्ही विचार केला की सगळ्यात मोठे जे शोध लावलेले आहेत, आज आम्ही जे काही गोष्टी वापरतो त्या सर्व देवाच्या लोकांनी तयार केलेल्या आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनी तयार केलेले आहे. त्याचा वापर करणं आमच्याकडे आहे, चांगला आणि वाईट. प्रियांनो, परमेश्वर देवाने तुम्हाला संधी दिलेली आहे आणि ती संधी गमवू नका. जगामध्ये पैसा कमवण्यासाठी आपला वेळ खर्च करू नका. गुडघे टेका, प्रार्थना करा. मी म्हणत नाही काम करू नका, काम करा, काही कमी होत नाही. परमेश्वर देव तुमचे मार्ग उघडेल. परमेश्वर देव तुमचे सर्व जीवनातील सर्व बंधन काढून टाकेल, संकट काढून टाकेल. तुम्ही क्षणभर थांबा. संकटामध्ये आहे, प्रॉब्लेम मध्ये आहे, आजारामध्ये आहे, क्षणभर थांबा आणि विचार करा आमच्याकडून देवाच्या विरोधात कोणती गोष्ट झालेली आहे. विचार करा. आज या सकाळच्या समोर परमेश्वर देव तुमच्याशी बोलू इच्छित आहे. परमेश्वर देव तुमचा स्वीकार करू इच्छित आहे. परमेश्वर देव तुमचा ताबा घेऊ इच्छित आहे. आज आमच्याकडून काय अपराध झालेले आहे, आज आमच्याकडून काय पाप झालेला आहे, आज आम्ही देवाच्या विरोधामध्ये काय वागलेलो आहे, याचा आज या सकाळच्या समयी विचार आम्ही केला पाहिजे. प्रिया, आज हे जिवंत देवाचं आव्हान तुम्हाला आहे. होय प्रिया, तर चला, ज्याप्रमाणे मोशे संगती परमेश्वर त्या पर्वतावरती बोलत होता, आता 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, तर 40 दिवस 40 रात्र तो परमेश्वरासंगती त्या ठिकाणी बोलत होता. त्या पिरियडमध्ये त्यांनी पाणी घेतलं नाही, अन्न सेवन घेतलं नाही किंवा तो झोपला नाही. कंटिन्यू तो देवाच्या समक्षतेमध्ये बोलत होता. आता पुढे पाहणारच आहोत. खूप महत्वाचे प्रसंग आहे.
ते आपण पाहणार आहोत. आणि अशा रीतीने परमेश्वराने मोशेमध्ये आणि इस्रायल लोकांमध्ये पुन्हा एकदा एक करार त्या ठिकाणी स्थापन केलेला आहे. त्याचा आम्ही अभ्यास केला पाहिजे. परमेश्वर देव आम्हाला त्या वचनातून काय शिकवू इच्छित आहे, परमेश्वर देव आमचं जीवन कसं या जगामध्ये जगावं हे आम्हाला सांगत आहे, हे आम्ही बायबलमधून आम्ही पाहायला पाहिजे, देवाच्या वचनामधून आम्ही पाहायला पाहिजे. या शेवटच्या काळामध्ये ह्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये अत्यावश्यक आहे. पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रभू येशूला आम्ही सोडलं नाही पाहिजे, कारण तो त्याचा परमप्रिय पुत्र आहे. आणि स्वतः देवाने सांगितले, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, तो जे काय सांगेल ते तुम्ही ऐका. आता एवढी मोठी जबाबदारी प्रभू येशू ख्रिस्तावरती का टाकली? कारण प्रभूने सर्व गोष्टी त्या ठिकाणी पाळल्या, रद्द केल्या नाही. हे ऐका माझं का तुम्ही. देवाचे सेवक असतील, मान्यवर, दास दासी असतील, स्वार्थिक असतील, कोणी असतील, ऐका तुम्ही, ऐका तुम्ही. रद्द केल्या नाही, त्यांनी पाळल्या आणि आमच्यासाठी सोयीस्कर करून दिलेले आहे. प्रियांनो, हे देवाचं वचन आहे, हे सत्य वचन आहे. त्याच्यावरती विश्वास ठेवा आणि पुढे चाला. तर चला, आमच्या जीवनामध्ये प्रभू येऊ इच्छित आहे. त्याच्यासाठी आपलं जीवन तुम्ही शुद्ध करा, पवित्र करा, पश्चाताप करा, रडा, गुडघ्यावरती या, आपल्या लेकरांना प्रार्थनेला घेऊन बसा. आज आम्ही त्रासात आहोत. कोणाला किडनीचा आजार आहे, कोणाला हार्टची आजार आहे, कोणाला बीपी आहे, कोणाला शुगर आहे. अनेक त्रासांनी आम्ही पिडलेलो. का पिडलेलो आहोत? कारण आमच्या जीवनामध्ये देव नाही. देव नाही. कारण जेव्हा आमच्या जीवनामध्ये देवाची समक्षता येते, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे आजार, कोणत्याही प्रकारचे विकार, कोणत्याही प्रकारची समस्या, कोणत्याही प्रकारचं टेन्शन, कोणत्याही प्रकारच्या समस्या, कोणत्याही प्रकारचं संकट त्या ठिकाणी राहत नाही. कारण परमेश्वर देव त्या ठिकाणी हजर आहे, हजर आहे, हजर आहे. याचा आम्ही स्वीकार केला पाहिजे. होय प्रिया, याचा आम्ही विचार केला पाहिजे. तर चला आपण प्रार्थना करूया. या वचनाद्वारे देव बाप तुम्हाला मला आशीर्वादित करून या उपासाच्या दिवशी कडक उपास ठेवून आम्ही प्रार्थनेमध्ये आम्ही दिवसभर वेळ घालवणार. तुमच्या जीवनामध्ये काही साक्षी असतील तर कमेंट्स मध्ये टाका. आम्ही जे देवाचं वचन तुम्हाला सांगत आहे ते मला काही काम नाही, धंदा नाही म्हणून मी सांगत नाही. एक देवाने दिलेली जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीने तुम्ही देखील तुमच्या जीवनामध्ये जे काही साक्षी असतील ते कमेंट्स मध्ये टाका. आणि तुमच्या न जाणू तुमच्या साक्षीद्वारे एखाद्याचं जीवन बदलल्याचं आहे. आज देवाचं वचन तुम्हाला काय सांगत आहे, काय शिकवत आहे, तुमचे अनुभव शेअर करा, इतरांना शेअर करा. आपल्याला खूप मोठ्या मोठ्या गोष्टी नको आहेत. जिथं हजारो लोक असतील प्रार्थनेला, तिथं जाऊन देवाचा आत्मा येतो असं नाही प्रियांनो. देवाचं वचन सांगते, जिथे दोघे किंवा तिघे आहे त्यांच्यामध्ये मी उपस्थित आहे. हे वचन तुम्ही लक्षात ठेवा. देवामध्ये तेवढं सामर्थ्य आहे. आज अनेक देवाचे सेवक आहेत, ते आज देवाच्या वचनाची घोषणा करत आहे. आणि प्रियांनो, तुमच्या प्रत्येकाच्या जीवनाद्वारे काही ना काहीतरी देवाला करायचं आहे, काही ना काहीतरी तुमच्याकडून काम करून घ्यायचं आहे. याच्यासाठी तुमची देवाने निवड केलेली आहे. याच्यासाठी तुम्हाला देवाने जगामध्ये ठेवलेलं आहे. तुम्हाला पैसा, तुम्हाला जगातली संपत्ती साचवायला या जगामध्ये पाठवलेलं नाही, तर देवाची सेवा करायला तुम्हाला बोलवलेलं आहे. देवाची सेवा आम्हाला करायला बोलवलेलं आहे. प्रॉपर्टी घ्यायला नाही, बंगले बांधायला नाही, लग्न करायसाठी नाही प्रियांनो. मी म्हणत नाही लग्न करू नका, लग्न करा, परंतु आपल्या जोडीदाराला, आपल्या लेकरांना, आपल्या लेकरा बाळांना, आपल्या आई वडिलांना, आपल्या देशातील सर्व बांधवांना देवाच्या मार्गावरती घेऊन चला. ही देवाने तुम्हाला सेवा दिलेली आहे प्रियांनो. तर चला आपण प्रार्थना करूया. आपलं अंतःकरण, आपलं जीवन त्या परमेश्वराला देऊ.
हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. पुन्हा एकदा तुझ्या वचनाद्वारे तू आमच्या प्रत्येकासंगती बोललास, त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. प्रभू, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तू ताबा घे. प्रत्येकाला तू स्पर्श करत आहेस. सर्व आजार निघून जात आहे. प्रभू, तुझी शांती त्यांच्या जीवनामध्ये येऊ दे. सर्व बंधनं त्यांच्या जीवनातून तू काढून टाक. सर्व संकट त्यांच्या जीवनातून तू काढून टाक. प्रभू, सर्व प्रकारचा छळ त्यांच्या जीवनातून तू काढून टाक. सर्व प्रकारचं कर्ज बाजारी पण त्यांच्या जीवनातून तू काढून टाक. आणि प्रभू, आज आलेलं वचन त्यांच्या जीवनामध्ये एक नवीन शांती, नवीन मार्ग त्यांच्या जीवनामध्ये उतरवून येते. प्रभू, ज्याप्रमाणे तुम्हाला बोलण्यासाठी तू सहाय्य केलं, त्याबद्दल प्रभू मी सततशा तुला धन्यवाद देत आहे. प्रभू, ह्याच प्रकारे तू माझ्या मुखाद्वारे तू बोलत आहेस, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, तू माझ्या परिवाराचा ताबा तू घे. माझ्या पत्नीचा, माझ्या लेकरांचा ताबा तू घे. प्रभू, आम्ही सर्वांनी तुझी सेवा करावी, तुझ्या इच्छेनुसार चालावं, यासाठी प्रभू तू मला आणि माझ्या परिवाराला देखील तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. प्रभू, ऐकणाऱ्या प्रत्येक भावाला, प्रत्येक बहिणीला तू स्पर्श कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रभू, या सकाळच्या भक्तीमध्ये जे जे हजर आहेत, प्रभू, जे जे लोक देवाचं वचन ऐकतील, त्या प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर, स्पर्श कर प्रभू. आणि हे वचन पूर्ण ऐकण्यासाठी तू त्यांना सहाय्य कर. हे देवा, अनेक लोकांच्या जीवनामध्ये टेन्शन आहे, काय करावं हे त्यांना समजत नाही. प्रभू, त्यांना तू दर्शन देऊन त्यांचे मार्ग तू मोकळे कर. प्रभू, त्यांच्या जीवनातील सर्व प्रकारचे बंधन, दुष्टात्म्याने लावलेल्या पीडा नासूर येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. प्रभू, प्रत्येकाला उत्तम आरोग्य तू दे. उत्तम सामर्थ्याने तू त्यांना भर. पवित्र आत्मेच्या सामर्थ्याने तू भर. अभिषेकाने तू भर आणि तुझ्या नावाचं गौरव हो दे पित्या परमेश्वरा. हे देवा, आम्ही तुझी प्रजा, आम्ही तुझे लोक आहोत. आमचा देश तुझ्या पवित्र हातामध्ये तू घे. आमच्या देशातील प्रत्येक परिस्थिती तुझ्या पवित्र हातामध्ये तू घे. प्रभू, जे महापुरामध्ये ज्यांचं नुकसान झालंय, प्रभू त्यांना तू धीर दे. प्रभू, त्यांना पुन्हा आपल्या पायावरती उभं राहण्यासाठी तू त्यांना सहाय्य कर. प्रभू, हे देवा, माझ्या देशावरती तू दया कर. माझ्या देशाच्या सर्व व्यवस्था तू आशीर्वादित कर. माझ्या देशाचा जो कोणी कारभार पाहते, प्रिय प्रभूशी, त्यांना तू सखोल ज्ञान, बुद्धी, चातुर्य तू दे. आणि प्रिय प्रभूशू, चांगल्या रीतीने राजकारण करावं, चांगल्या रीतीने लीडरशिप करावी, यासाठी प्रिय प्रभूच्या नेत्यांना तू सहाय्य कर. ज्ञानाने सर्व गोष्टींनी तू भर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. माझ्या देशाला तू समृद्ध कर. प्रभू, आत्मिक गोष्टीमध्ये तू समृद्ध कर. तुझ्या पवित्रतेत त्यांना समृद्ध कर. प्रभू, सर्व व्यवस्था तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रभू, आजच्या सर्व उपास प्रार्थना तू आशीर्वादित कर आणि प्रत्येक सेवकाला तू सहाय्य आणि मार्गदर्शन कर पित्या परमेश्वर. प्रभू, इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन, 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 आमेन. प्रभू, आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ आलो, त्याबद्दल तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. आणि प्रियांनो, ज्या कोणाला प्रार्थना करायची असेल तर 97 30 30 16 68 या क्रमांकावरती संपर्क करा. आणि प्रियांनो, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत. प्रभू तुमच्या जीवनामध्ये हजर आहे. देव आपल्या संगती बोलत आहे. देव आपल्या जीवनामध्ये, आपल्या कुटुंबात आहे, आपल्या परिसरामध्ये आहे, सर्व राष्ट्रांमध्ये आहे. आणि त्याला तुमची आणि माझी काळजी आहे. देवबाप तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो आणि ह्या वचनाद्वारे तुमचं तारण हो, तुमचं जीवन बदलून जाऊ द्या. तुमच्या जीवनातील सर्व समस्या प्रभू परमेश्वर सोडो आणि देवबाप तुम्हाला प्रत्येकाला आशीर्वादित करो. आमेन, आमेन, आमेन.